दिल्ली शहराच्या चकाकीत एक विचित्र विरोधाभास दडलेला आहे. एका बाजूला उंच इमारती, आलिशान गाड्या आणि आधुनिक जीवनशैली, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्यामध्ये चालणारा संघर्षमय, अस्थिर आणि कधीकधी भयानक जीवनप्रवाह. सेक्टर 53च्या आसपासची झोपडपट्टी अशाच जगण्याचं प्रतिबिंब होती. तिथं प्रत्येक दिवस जगणं म्हणजे एक लढाईच होती. याच परिसरात मूळचा बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील 24 वर्षाचा अमन काही महिन्यापूर्वी राहायला आला होता. त्याच्यासोबत एक तरुणी होती, तिचं नाव सुनीता होतं. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते, पण त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यांनी गाव सोडले आणि या परगावात येऊन ते राहू लागले. लग्न न करता ते एकत्र राहत होते. प्रेमाचा नवा संसार सुरुवातीला बहरला होता. दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते, पण केवळ शरीर सुखाने जगता येत नाही. उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागते. पण या दोघांकडे काम करण्यासाठी ना शिक्षण होतं ना अनुभव होता. दोघांनी ही विशी नुकतीच ओलांडली होती, त्यामुळे त्यांना काम मिळणं कठीणच होतं. अमनकडे कोणतेही कायमस्वरूपी काम नव्हते. त्याला मोलमजुरी करावी लागत असायची. अमनला कष्टाचे काम नको होते, त्यामुळे तो बहुतेक वेळा घरी असायचा. तो रिकामा बसल्याने पोटाला काय खायचे हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे पोटासाठी आणि घर चालवण्यासाठी सुनीताला घराबाहेर पडावे लागले. ती लोकांच्या घरात जाऊन साफसफाईचं काम करून पैसे कमवत होती. दिवसभर राबून यायचं व घरात आल्यानंतर अमनला करून खायला घालायचं, हेच आता सुनीताचं काम झालं होतं. त्यातच घरी आल्यानंतर तो तिच्यासोबत चाळे करायला लागायचा. त्याच्या या वागण्याने ती बिचारी पार वैतागून गेली होती, पण तिचा काही इलाज चालत नव्हता. या दरम्यान तिच्या आयुष्यात सोनू आला. सोनू त्या झोपडपट्टीत नवीन नव्हता. तो तिथे आधीपासूनच राहत होता. लोकांमध्ये मिसळणारा, प्रत्येकाशी लवकर ओळख करून घेणारा, सगळ्यांना मदत करणारा हा त्याचा स्वभाव होता. एकदा पाण्याच्या टँकरसाठी लावलेल्या रांगेत सुनीता व सोनूची ओळख झाली. 25च्या आतील तरुण सुनीता पाहून सोनूने तिच्यासोबत जवळीक वाढवली. ती कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडली तर त्याची गाठ पडायची. कधी चहा प्यायचा, कधी सहज बागेत भटकायला ते आता दोघेजण जाऊ लागले. बोलता बोलता दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. हळूहळू सोनूची सुनीताचा नवरा अमनसोबत ओळख झाली. ते दोघे एकाच वयाचे असल्याने आणि एकाच परिसरात राहत असल्याने त्यांच्यामध्ये आता मैत्री झाली. आता सोनूची तिच्या खोलीवर येता सुरू झाली. दोघांचं बोलणं, हसणं हे अगदी सर्वसामान्य झालं होतं. या बोलण्यातून सुनीताने सोनूसमोर मन मोकळे केले. आपण प्रेमात पडून चूक केली, घर सोडून इथे आलो आणि अमनने धोका दिला असे ती म्हणाली. तेव्हा सोनूने तिला आधार दिला. सगळं ठीक होईल, काळजी करू नको असे त्याने तिला सांगितले. हळूहळू त्या दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली की दोघांना आता एकमेकांशिवाय चैन पडत नव्हते. जीवाची घालमेल होऊ लागली तेव्हा त्याने तिच्यासमोर प्रेम प्रस्ताव ठेवला. ती हरकून गेली. नाही म्हटलं तरी अमनसोबत तिने अजून काही लग्न केलं नव्हतं, त्यामुळे तिने सोनूला होकार दिला. पण इथून बाहेर कुठे पळून जाणे तसे कठीणच होते. एका बेसावट क्षणी सोनूने सुनीताला मिठीत घेतले. किती झाले तरी परपुरुषाचा त्या स्पर्शाने ती शहारली, संकोचली. तिने अंग चोरून घेतले. त्याने तिच्या हनवटीला धरून चेहरा वर केला. ती लाजली. त्याने तिच्या ओठावर ओठ टेकले. आवेगाने तो तिचे चुंबन घेऊ लागला. तिच्याही उत्तेजना वाढल्या होत्या. तिने त्याला प्रतिसाद दिला आणि मग कशाचेही बंधन उरले नाही. दोन तरुण शरीरं एकमेकाला घासू लागली. उत्तेजना वाढत गेल्या. त्या खोलीत भरदिवसा कामवासनेचा ज्वर पसरला. पाहता पाहता दोघेही विवस्त्र होऊन शरीर सुखाचा आनंद लुटू लागले. अमनला दगा देऊन सुनीताशी सोनूशी सूट जुळले होते. सोनूलाही तिच्याकडून मिळालेले सुख अविस्मरणीय वाटू लागले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. ते दोघे कधी घरात तर कधी बाहेर उभे राहून हळू आवाजात बोलत असायचे. कधी सुनीता फोनवर तासनतास त्याच्यासोबत हसत बोलत असायची. तो आवाज अमनच्या कानावर पडायचा तेव्हा मात्र अमन बुचकाळ्यात पडला. आपल्यावर प्रेम करणारी सुनीता आपल्यासोबत असताना चिडचिड करते, मग हसून नेमकी कोणासोबत बोलते हे कोडे त्याला सुटत नव्हते.
त्याला काहीतरी बदललंय याची जाणीव होत होती, पण नेमकं काय हे तो समजू शकत नव्हता. एक दिवशी त्याने लक्ष ठेवले. सुनीता फोनवर बोलत असताना तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला. ती फोनवर बोलताना अचानक शांत झाली होती, जणू काही त्याच्यापासून काहीतरी लपवत होती. त्या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदाच संशयाची ठिणगी पडली. त्यानंतर तो प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागला. सोनू कधी येतो, किती वेळ बसतो, सुनीता त्याच्यासोबत कशी बोलते. हळूहळू त्याला आता सगळं जाणू लागलं की ही फक्त ओळख नाही, त्याहून अधिक काहीतरी घडलं आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अमन सगळे समजून चुकला. त्याच्या मनात राग, दुखापत आणि विश्वासघाताची भावना एकाच वेळी उसळून आली. त्याने सुनीताशी चांगलेच फैलावर घेतले, तेव्हा तिनेही त्याला प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील वाद चांगलाच पेटला. या भांडणाचा आवाज इतका वाढला की शेजारच्यांना देखील आवाज ऐकू गेला होता. त्या घटनेनंतर वातावरणात तणाव कायम होता. अमन सोनूवर चिडून होता. त्याने सुनीताला धमकावले, तसेच सोनूला देखील अद्दल घडवतो अशी धमकी दिली. हे सुनीताने सोनूला सांगितले. तसा सोनू घाबरला. अमन कधीही त्याच्यावर हल्ला करू शकतो अशी आता त्याची समजूत झाली. या भीतीतून त्याने एक निर्णय घेतला. या निर्णयाला सुनीताने देखील होकार दिला. दोघांनी मिळून एक कट रचला. दिनांक 25 एप्रिलच्या सकाळी सुनीता नेहमीप्रमाणे कामावर गेली. अमन हा झोपडीत एकटाच होता. ही संधी साधण्याचे सोनूने ठरवले. त्याने आपला साथीदार मोहम्मद सिराजला सोबत घेतले व दोघेजण त्या झोपडीकडे गेले. ते आत गेले तेव्हा अमन हा बेसावध होता. त्याला कोणताही संशय नव्हता. तो निवांत होता आणि क्षणार्धात सोनू आणि सिराज त्याच्यावर झेपावले. एकाने त्याचे पाय घट्ट पकडले तर दुसऱ्याने त्याचा गळा आवळण्याचा सुरुवात केली. अमनने स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याने हातपाय झटकले, आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या लहानशा झोपडीत त्याचा आवाज अडकून राहिला. हळूहळू त्याची हालचाल मंदावली आणि काही क्षणात सगळं संपलं. अमन ठार झाला होता. आता या मृतदेहाचे काय करावे हे त्या दोघांना समजेना. थोडा विचार केल्यानंतर सोनू आणि सिराज यांनी मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमनचा मृतदेह उचलून एका लोखंडी पेटीत कोंबला. शरीर वाकून जबरदस्तीने आत कोंबले. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करताना त्याच्या मनात एकच विचार होता, पुरावे नष्ट करणे. सगळं झाल्यावर ते शांतपणे तिथून निघून गेले. दिवसामागून दिवस गेले. 2-4 दिवसातच परिसरात एक दुर्गंधी पसरू लागली. हा घाण वास सहन होत नव्हता. ही दुर्गंधी येत होती. त्या झोपडीवर लोकांच्या नजरा खिळल्या. हा वास म्हणजे काहीतरी विपरीत घडले असणार हे गृहीत धरून कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. झोपडीचं दार उघडलं. आत अंधार पसरला होता आणि कोपऱ्यामध्ये एक लोखंडी पेटी ठेवलेली दिसत होती. त्या पेटीकडे पाहताच पोलिसांना संशय आला. त्यांनी सावधपणे ते उघडलं. उपस्थित लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या पेटीत तरुणाचा मृतदेह होता. त्याच्या गळ्यावर खोल जखमांचे निशाण होते, तसेच चेहऱ्यावर जळलेल्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हा खुनाचा प्रकार आहे हे प्रथमदर्शनी स्पष्ट झालं. त्याची ओळख लपवण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा जाळल्याचाही पोलिसांनी अंदाज लावला होता. पण परिसरातील लोकांनी मृतदेह ओळखला. तो तिथेच राहणारा अमन होता. त्याच्यासोबत राहणारी त्याची बायको सुनीता गेल्या काही दिवसापासून दिसत नव्हती. तिचे या परिसरातील सोनूसोबत अनैतिक संबंध असावेत असा संशय काही लोकांनी पोलिसांसमोर व्यक्त केला. पोलीस तपास सुरू झाला. पुरावे गोळा केले. तपासाची दिशा स्पष्ट झाली. सोनू व मोहम्मद सिराज यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. संपूर्ण कट उघड झाला. दरम्यान सुनीताची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली. तिची चौकशी सुरू झाली. ती या कटात सहभागी होती की नाही हा प्रश्न तपासाचा केंद्रबिंदू बनला असून अधिक तपास सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.